पाहुणे आले आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही त्यांना बिर्याणी खायला घालावी. मग तुम्ही असं करता का, हे घे तांदूळ, हे घे मटण, हे घे मसाले आणि खा सगळे एकत्र, असं देता का तुम्ही त्याला? नाही देत. तसं दिलं म्हणजे काय केलं रे, माझ्या नोट्समध्ये जे काही कंटेंट आहे तो मी जशाचा तसा त्याच्यासमोर मांडला आणि त्यालाच म्हणलं तूच तुझी प्रोसेस कर आणि तूच तुझा खाऊन घे. असं चालेल का रे? पाहुणा येईल का परत आपल्याकडे? ज्याला नाही बोलवायचं त्यासाठी ठीक आहे, पण UPSCचे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका चेक करणारा जो आपला पाहुणा आहे तो आपल्याला काय आहे, फार प्रिय आहे बाबा. त्याला दुखवायचं आहे का? नाही, त्याला खुश करायचं आहे. मग त्याला आपण काय दिली पाहिजे? लज्जतदार बिर्याणी. अरे बरोबर आहे की नाही? मग ही बिर्याणी कशी द्यायची रे बाबा? अतिशय छान तयार करून देण्याची ही गोष्ट आहे. अरे बिर्याणी बनवायला नाही शिकवत आहे. माझा कुठलाही यूट्यूबवर शिवाजी काळे कुकिंग शो वगैरे असा नाही की लेक्चर झाल्यानंतर मी तिकडे जाऊन बिर्याणी बनवून असं काही त्याच्यात नाही आहे. सांगण्याचा मुद्दा, जशी मासेमारी करायला शिकवली तशीच बिर्याणी करायला शिकवते. अरे कळालं का? बिर्याणी करायची म्हणजे काय? छान माझ्याकडे असलेले सगळा डेटा हे माझं त्याच्यासाठी असणारं रॉ मटेरियल आहे. ते मी प्रोसेस करतो आणि ते मी फिनिश्ड प्रॉडक्ट माझ्या एक्झामिनरसमोर मांडायचं आहे आणि ते चवदार असलं पाहिजे. त्यांनी तुम्ही सुंदर बिर्याणी खाल्ल्यानंतर जसं तुम्ही म्हणता की वा काय मस्त झालंय, पहिल्या घासात लोकांच्या तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे, आज येते स्विगीवरनं बिर्याणी, मग आहे की नाही हरकत. मग तुम्ही विचार करा, जसं ते नुसतं बिर्याणीचं नाव काढलं की आपल्याला छान वाटतं, तसं त्या एक्झामिनरला तुमची उत्तरं लक्षात राहिली पाहिजे. अरे कळालं का? वाचण्या क्षणी इंट्रोडक्शन वाचल्यानंतर पहिली 1-2 उत्तरं वाचल्यानंतर त्याला वाटलं पाहिजे की मस्त उत्तरं लिहिली आहेत, अजून मला अजून 2 प्रश्न वाचू दे, अजून 1 प्रश्न वाचू दे. त्याचा इंटरेस्ट तुमच्या उत्तरामध्ये यायला पाहिजे. तुम्ही त्याच्या शूजमध्ये जाऊन विचार करा ना, त्याच्या चष्म्यातून तुम्ही ती गोष्टीकडे बघा. रोज तो पेपर चेक कर, रोज त्याच्यासमोर सेम क्वेश्चन पेपर आहे, सेम अँसर शीट्स आहेत, थोड्याफार फरकाने सेम उत्तर आहे. सगळ्यांना सेमच लिहितात, काय वेगळं लिहिणार आहे? मग त्याच्यासाठी ते काम कंटाळवाणं किंवा रुटीनचा भाग आहे. मग त्याला आपल्याला काय केलं पाहिजे? थोडंसं वेगळ्या प्रकारे ती गोष्ट मांडली पाहिजे.